आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. त्यामुळे तुम्ही बहिष्काराची थेट भूमिका घेतलेली, काय सांगणार? नाही, सर्व पदाधिकाऱ्यांना महापालिकेमध्ये विशिष्ट निधी मिळत असतो त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये. कारण महापालिकेत सातत्याने आम्ही प्रत्येक महापालिकेच्या प्रकल्प असो, महापालिकेच्या विकासाच्या कामांमध्ये आम्ही आमचा वेळ देत असतो. त्यासाठी महापालिकेमध्ये एक नियोजन असतं की प्रत्येक स्थायी समितीच्या सदस्याला किंवा महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांना एक विशिष्ट निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याच्यासाठी आम्ही गेले 2 स्थायी समितीमध्ये मागणी करत होतो, पण प्रशासनाकडनं काही हालचाल दिसत नव्हती. म्हणून आज आम्ही बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. परंतु प्रशासनाने आज आदेश दिलेत की स्थायी समितीच्या सदस्यांना बाकीच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे एक विशिष्ट विकास निधी दिला जाईल आणि त्याच्यामधून शहराच्या दृष्टीने चांगली कामं करता येतील याच्यासाठी तो निधी आम्ही शासनाकडनं उपलब्ध करून घेतलेला आहे. टँकरसाठी 10.5 कोटीचं टेंडर आज आपण मंजूर केलं, काय सांगाल? नाही, आमचा प्रथमतः तर या गोष्टीला विरोध होता की मोठ्या प्रमाणात टँकर जवळजवळ 85,000 फेऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वर्षभरामध्ये टँकरच्या होणार आहेत असा प्रशासनाचा अंदाज होता. आणि त्याला प्रथमतः आम्ही विरोध केला होता की एवढ्या फेऱ्या आणि एवढ्या फेऱ्या होतात का, लोकांना टँकर मिळतात का, जिथे जिथे पाण्याची टंचाई तिथे टँकर मिळतात का, याच्यावरती काही गोष्टींवरती अंकुश ठेवण्यासाठी GPS टेक्नॉलॉजी वापरून प्रत्येक जे पाण्याचं टँकर आहे त्याच्यावर GPS लावावा आणि ज्या भागामध्ये नागरिकांना पाणी येत नाही आहे किंवा महापालिकेकडनं पुरवठा करणं शक्य होत नाही त्या भागामध्ये मोफत टँकर दिले जावे याच्यासाठी आम्ही मागणी केली होती. ती मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि लोकांना मोठ्या प्रमाणात टँकर कल्याण डोंबिवलीतनं मुक्त व्हावं, टँकर मुक्त व्हावं यासाठी आमचा प्रथमतः प्रयत्न राहणार आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.